आनी आतां ह्या गोंयांत फस्ट सांगचें म्हणल्यार लोक कोणूच ना अशी ही गजाल केन्ना घडोवपूच ना. Embrace the classic design and performance with the Suzuki Access. Visit Auto K Suzuki Madgaon for more details. आपण कुठून आलात? बोरिवली बोरिवली बोरिवली. दरवर्षी तुम्ही आपल्या गोव्यात येतात का वेगवेगळ्या ठिकाणी जातात? नाही नाही दरवर्षी येतो दरवर्षी येतो. काय काय सेलिब्रेट करण्यासाठी नवीन Saturday म्हणजे वर्ष? कसं लहान पोरं आहेत आमची सर्व, बरं. त्यांना एन्जॉय करायला मजा येते म्हणून. किती दिवस असणार तुम्ही गोव्यात? एक 2-3 दिवस. आज पूर्ण रात्र या ठिकाणी हरमलला. हो 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 रात्रभर असतो. कुठल्या वाहनाने आलात? विमानाने? आम्ही ट्रेनने आलो, ट्रेनने आले. इथं तुम्हाला आल्यानंतर ना गोव्यात काय अडचणी कसल्या आल्या? किनाऱ्यावर आल्यावर नाही, नाही, पार्किंग काही व्यवस्था, काही अडचणी नाही, एन्जॉय केला. पाण्याची सोय आहे, चेंजिंग रूम आहेत असं हो, 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 वाटतं? सर्व आहे, सगळं सर्व सोय आहे. म्हणजे दरवर्षी येणार, पुढच्या वर्षी येणार. हो हो हो. यंदा आम्ही तुम्ही- प्रत्येक- हा, यंदा- दरवर्षी आम्ही अलग हा. अलग बीच वरती जातो. ओके. आता तुम्ही काय संकल्पना काय केला? संकल्प नवीन वर्षाचा नवीन वर्ष संकल्पना आता आम्ही रात्री ठरवणार कसं काय करायचं, कसं आहे ते, 12 पुढच्या नंतर. वर्षी काय करायचं. हो. आणि जे गोंयान ट्युरिस्ट येतात आणि गोवा ट्युरिझम आसात आणि गोंयांत जायती कला आसा लोकां कडेन. आयज लोक येतात वॅकेशनाक 2 विकाक आसता, कोण 1 म्हयन्याक, आनी कोस्टल बेटार तेंची शेकां आसतात आनी तेंची गेस्ट हावसात असतात. आयज लोक तुमच्या बरोबर आसा आनी तुमी आमच्या बरोबर आसतात. आनी आतां ह्या गोंयांत फस्ट सांगचें म्हणल्यार लोक कोणूच ना अशी ही गजाल केन्ना घडोवपूच ना. आनी फस्ट थिंग म्हणल्यार तुमी विजा ही म्हारग केल्ली आसा ह्या गोंयच्या सरकारान ह्या गोवा ट्युरिझमा कडेन मागता. आयज तुमी ह्या लोकांक मातशें सांबाळात, कित्याक आयज लोकांनी लोनां काडिल्लीं आसा. आयज टॅक्सी घरांक बसून आयज घरां भाड्याक वयता, कित्याक आयज तेंचे एक शिरीच ना. 10% सरकारां कडेन लोक कामाक आसात, 50% लोक बेकारी आसात. आयज जे कोण बेकार आसा तांकां आशा आसा काम करपाची. आयज तर तुमी म्हारग तर विजा केला, लोक कसो येतलो? आयज थायलंडाक, आयज श्रीलंकाक आयज विजा तेंच्यांनी फ्री केला, कित्याक तांचो गव्हर्मेंट तांकां वाडोवपाक जाय आनी ते लोक तांच्या बरोबर आसतले. ही जाता तितली बेगीन तुमी करपाची, कित्याक आयज तर तुमी तर दामून धरल्यात ते विजा जाल्यार लोक घेवचो ना. आयज म्युजीक कोस्टल बेल्टाक म्युजीक जायत. गोवा ट्युरिझमान म्युजीक ना जाल्यार लोक कसो उमेदीन आसतलो? लोक टेन्शन आसा पळय ते टेन्शन वचून म्युजिकान तांकां उमेद आसतली. जावं आमी वचया गोंयांत बरो गांव आसा, आयज सेंट फ्रांसीस झेवियर चर्च आसा, देवळां आसा, स्पायस प्लांटेशन आसा, आयज कोस्टल बेल्टाक डॉल्फीन ट्रीप मारता, फिशींग ट्रीप. आयज तेंच्यांनी तर तुमी तर आयज अशें बरें केल्यार आयज लोक तुमचे बरोबर आसतलो. ते व्यक्ती पळोवचे नात, ते तुमकां पळयतले कशें कितें आसा पळय ते. हांव सरकारा कडेन एक मागणी करता, आल्बर्ट बेनार्डी मोर्जेकार, ही बेगीन तुमी मिटींग घेयात. जे आमदारा कडेन रिक्वेस्ट करता, जावं तुमी आयज गोंयांत तुमकां लोकांक काडिल्ले, कित्याक आमी बिझनस चलयतले, तुमी आमचे बरोबर आसतले. आनी मांद्र्या पसून पळयता आरंबोल, केरी टू शिकेरे मेरेन आयज कोस्टल बेल्टार काय बरे भुरगे काम करतात. आयज ते इनकम करून पावसाचे चिंततात, ते पावसान बिझनस ना, हे फकत 6 म्हयन्याचे बिझनस आसा. नमस्कार. सध्या आम्ही मोरजी या किनारी भागात आहोत आणि या किनारी भागात जर बघितल्यानंतर जे चित्र भयंकर दिसत आहे, त्यातून भविष्यात हा पर्यटन व्यवसाय या ठिकाणी टिकणार की कुठंतरी गायब होणार आहे की काय, अशी चिन्ह दिसून येत आहे. या किनारी भागात जे नाताळाला आलेले पर्यटक 1 जानेवारीनंतर गेले ते परत आले नाही. या ठिकाणी हातावर मोजता येणारे असे पर्यटक दिसत आहेत आणि विदेशी पर्यटकांचा तर पत्ताच नाही. विदेशी पर्यटक आणि देशी पर्यटक यांचा समतोल जर राखला तर भविष्यात या किनारी भागात मोठ्या प्रमाणात पर्यटनाला वाव आहे. पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्यामागची अनेक कारणे आहेत. ती कारणे सरकारने शोधावी लागतील. पर्यटन खात्याने ती कारणे शोधून नवीन उपाययोजना करण्याची गरज आहे. आज या किनारी भागात जर आपण नजर मारली तर विदेशी पर्यटकांचा पत्ता नाही. काही भागात पर्यटक येतच नाही, काही भागात पर्यटकांना पार्किंगच्या व्यवस्था नाही, खड्डेमय झालेले रस्ते आहेत, चेंजिंग रूम नाही, पाण्याची सोय नाही, विमान सेवा महाग झालेली आहे, हॉटेल्स रेस्टॉरंटचे रेट वाढलेले आहेत. अशी अनेक कारणामुळे पर्यटक आपल्या राज्यात किंवा या देशात येण्यापेक्षा इतर राज्यात, इतर विदेशात जात आहेत. त्या ठिकाणी पर्यटन व्यवसायाला अनेक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. आज जर आपण ज्या पद्धतीने पेडणे तालुक्यातील या मोरजी, आशवे, मांद्रे, हरमल या किनारी भागात फेरफटका मारला
तर आपल्याला हातावर मोजता येणारे विदेशी पर्यटक आढळतील. मात्र देशी पर्यटकांची तशी संख्या 1 जानेवारीपर्यंत होती आणि 1 जानेवारीचा दिवस मावळला आणि त्यानंतर पर्यटकांनी पाठ फिरवल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. पर्यटन व्यवसाय निगडीत आणि तो विस्तारित व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील आहेत, परंतु मुख्य जी कारणे आहेत ती कारणे शोधत नाही आणि त्याची उत्तरे समर्पक मिळत नाही. आज या ठिकाणी किनारी भागात संवेदनशील किनारे म्हणून जाहीर केलेले आहेत आणि हे संवेदनशील किनारे जाहीर करत असतानाच मोठ्या प्रमाणात या परिसरात पर्यटक गायब झाल्याचे चित्र आपल्याला दिसून येत आहे. पर्यटन खात्याचे मंत्री रोहन खवटे यांनी या किनारी भागात या हंगामात अचानक अशी भेट देऊन खरोखरच या किनारी भागात पर्यटक का येत नाही याची कारणे शोधावी लागतील. स्थानिकांचे व्यवसाय धोक्यात आलेले आहेत. बिगर गोमंतकीयाकडून मोठ्या प्रमाणात या किनारी भागात ध्वनी प्रदूषणाचे प्रयत्न सुरू आहेत. ही कारणे पर्यटन व्यवसायाला मारक आहेत की काय याचा शोध घ्यावा लागेल. ज्या पद्धतीने मागच्या कोरोनाच्या पूर्वी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक या ठिकाणी येत होते ते पर्यटक हल्ली आपल्याला कुठे दिसत नाही. त्यांच्या सोयीसुविधांसाठी एखादं तारांकित हॉटेल या किनारी भागात उभारले गेले नाही. खाजगी व्यावसायिकांनी आपल्या ग्राहकांची सोय करण्यासाठी तशा प्रकारची हॉटेलांची सोय केलेली आहे, परंतु पार्किंग जे गुन्हे घडतात, वारंवार गुन्हे घडतात, चोऱ्या माऱ्या दंगा बलात्कार रेप अशा प्रकारही याच हंगामात घडत असतो आणि किमती सामानांची ज्यावेळी चोरी होती त्यावेळी छडा लावण्यास पोलीस कुठंतरी अपयशी पडतात. वेळेवर पोलीस घटनास्थळी पोचत नाही अशी अनेक कारणे आहेत. ही कारणे जर भविष्यात पर्यटन व्यवसायाचा विस्तार करायचा असेल तर सरकारला ती शोधावी लागेल. कासव संवर्धन मोहीम यशस्वी करत असताना हा पर्यटन व्यवसायही विस्तारित व्हावा, जेणेकरून जे शॅक व्यावसायिक आहेत ते स्थानिक आहेत आणि ते स्थानिक शॅक व्यावसायिक किमान या पर्यटन हंगामात हजारो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी देतात. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांना त्याचा लाभ होत असतात. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावेत आणि जी पर्यटनाची संख्या दिवसेंदिवस घटत आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.